तर नमस्कार मंडळी, परत एकदा आलो तुमच्यासाठी नवीन जर्नी घेऊन. आम्ही सगळे गँग रेडी होऊन चाललोय कोल्हापूरला. जसं तुम्ही आपल्या उज्जैनच्या ट्रिपला सपोर्ट केलता तसंच या कोल्हापूरच्या पण ट्रिपला सपोर्ट करा मित्रांनो. आता आम्ही आलो ठाण्याला महालक्ष्मी एक्सप्रेस पकडायला. लांडू नका. आपल्याला आपली महालक्ष्मी ट्रेन भेटलेली आहे. आपलं तिकीट RSC मध्ये होतं पण ते आजच्या दिवशी कन्फर्म झालंय. मस्तपैकी आपण आता झोपून जाऊयात. आणि हो, कोल्हापूरला गेल्यावर तुम्हाला नक्की नवीन नवीन व्हिडिओ दाखवू. बघू शकता अमोल भाई, एकदा आनंद भाई बसलेत. आपले सुशांत भाई पण फुल रेडी आहेत. तर फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय कोल्हापूरला. बघू शकता तुम्ही सगळे गँग मस्त झोप लागले. रात्री आपल्याला सीट भेटलेली म्हणून. कोल्हापूर आलंय भावांनो. कोल्हापूर मध्ये फायनली पोहोचलो आम्ही. अमोल बघू शकता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. लय पब्लिक आले रे. आपण जिथं जातो तिथं पब्लिक येते का? फॅन मीटर साठी पब्लिक आली. आता इथून आपल्याला इथे मलकापूरला सुशांतच्या गावाला. हा ना यार. तर मित्रांनो आता आपण चाललोय मलकापूरला सुशांतच्या गावाला. आपल्या सोबत आहे ना आनंद आणि दुसरं अमोल. सुशांत पुढे चाललाय म्हणून त्याला रोड दाखवायचा आपल्याला. तर बघू शकता कोल्हापूरमध्ये थंडी एवढी तर नाही पण आहे. नाही पण म्हणता येणार नाही. आपण चाललोय गावच्या बॅग घेऊन. भावना बस भेटलेली. आपण चाललोय आता मलकापूरला. या तू एमी चिप्स खायला. तर भावांनो फायनली आपण पोहोचलोय मलकापूरला. बघू शकता तुम्ही मलकापूर. इथनं आपल्याला त्या साईडला यायचंय. सुशांत गाव त्या साईडला आहे. आता आपण चाललोय सगळी नाश्ता करायला. मस्त पोटवर नाश्ता करून जाऊ सुशांतच्या गावाला. मी तुम्हाला लवकरच सुशांतचं गाव पण दाखवू मित्रांनो. भावना आता पोटवरून नाश्ता करतो मलकापूर मध्ये. तिथे मग तुम्हाला सुशांतचं गाव दाखवतो. या सगळ्यांनी नाश्ता करायला. हे बघा बिना दात घासता नाश्ता करतो. चाललोय आता मान गावाला. सुशांतच्या मलकापूर पासून 4 किलोमीटर आहे. आपल्याला सुशांतने ट्रेनचा, बसचा आणि ऑटोचा तिन्ही प्रवासाचा आनंद दिलाय. सुशांत खरंच धन्यवाद. असं ट्रॅव्हल्सचा पण होता कसं एन्जॉय करायला भेटलं. हा नाही पण मस्त वाटतंय खरंच. आपण एका ट्रिप मध्ये म्हणजे फक्त येतानाच आपण एवढं ट्रेननी, बसनी आणि ऑटोने एवढा प्रवास आपला नशिबात झालाय. आम्हाला तुमचं काय म्हणणं यावर? हो मस्त, खूप भारी वाटलं. कसं वाटतं तुम्ही पहिल्यांदा आमच्यावर आला एवढा लांब? नाही भारी वाटलं. ऑफिसच्या ग्रुपवर खूप वेळा आलो मी. आज पहिल्यांदा नाही माझं. तुम्ही माझ्यावर खूप वेळा आलात त्यात काय वाद नाही. मंडळी फायनली आपण सुशांतच्या घरी पोहोचलोय. चला तुम्हाला सुशांतचं घर दाखवतो. हे सुशांतचं जुनं घर आहे. त्या नवीन घराचं काम चाललंय तिकडे. ते पण दाखवू आपण तुम्हाला लवकरच. आता नाही, पूर्ण काम झाल्यावर. मस्त फुल गावची वाईब येते बघा. एक नंबर थंड. मलकापूर मध्ये आठवडा बाजारात शॉपिंग करायला. काकडी किती पाहिजे? कसा आहे बाजार? गोड आहे गोड. काकडी किती पाहिजे?
मस्त आहे. मस्त आहे का? हो मग. हे काढ का? गोड आहे का मंदिराच्या समोर का मला नेटवर्क नाही रे, बाकी काय नाही. माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही रे, पण मी हरवलो तुम्ही सापडायचो ना तुम्हाला. तर फुल पब्लिक भरली आठवड्याच्या बाजारात मलकापूर मध्ये. महाराजांचा पुतळा कुठे बोला अरे वा. फुल रेडी होऊन आलोय शॉपिंग करायला. तुम्हाला एक माता महाराजांचा पुतळा दाखवतो मलकापूर मधला मित्रांनो. पूर्ण निघेल बाबा. काढू ना. मला वाटतं अख्ख्या मार्केटचे गाजर आपला आनंद एकटाच घेणार आहे. आनंद ते गाजर घेऊन काय करणार, हलवा? आणि आपल्यावर आज एक नवीन ब्लॉगर आलाय, अमोल जाधव. फुल वाहिनी माहीत घेतले. हो, कसं वाटतं तुला माहीत? काय अकडी आम्ही खायला आणल्या म्हणून टेन्शन घेऊ नका. चांगली तयारी करून घ्या. गावरा आहे. हे भावना रामपो आहे. खायचं मसाला. संत्री घेऊ ना. हे आनंद, हे आनंद, संत्री संत्री नको आहे तुला? तुझे सगळं बोलशील ना याच्यात रेकॉर्डिंग होत्या. हा, तू युट्यूबर आहे. काय बोललास? सुशांत भाईचा मित्र आहे. गावच्या पुरी मारणार नाहीत ना आमचे व्हिडिओ काढतोय. हॅलो काय आनंद अमोलला वेश खाते म्हणून याने बांगड्या भरायला आणलाय. भावा घे. माय आपण नाही तर मागणे. चला मग आपलं आता झालंय भावानं शॉपिंग. आता जाऊया आपण. मला वाटतं मुंबईला वहिनीने याला सांगूनच पाठवलंय येताना भाज्या घेऊन ये. अच्छा अच्छा, ती भाजी आणलेली आहे. मुळीचे सांगत ते तुला मुळा नको का? गाजर काकडी घेतली, मुळा पण घ्यायचा. विठ्ठल रुक्माईचं मंदिर. मलकापूरची शान पाहू शकता तुम्ही. मलकापूरचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर. काय लाईट येत. भावांनो, तुम्ही कोल्हापूरमध्ये येत असाल आणि मलकापूरला जर येणार असाल तर हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर नक्की एकदा बघा. जागृत देवस्थान आहे. एक वाजला तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट द्या मंदिराला जेव्हा पण तुम्ही जर मलकापूरला येणार असाल. छोटा युट्यूबर, छोटा ब्लॉगर कुठे गेला? आपल्यासोबत आलाय अमोल, नवीन ब्लॉगर, माईक बीक घालून. भाव बोल ना काहीतरी, तुझे पण शब्द ऐकू दे लोकांना.
तू बोलतोय ना मोठा ब्लॉगर बोला छोटा ब्लॉगर तर काय तुम्ही बोला ना. बोलतो आपल्याकडे पब्लिक बघते व्हिडिओ काढताना. बेबी आहे तो पण टेन्शन नाही घ्यायचं. पब्लिक म्हणजे सगळ्या घरी पण लागायला लागले मला.